मंडळी आमच्या ट्रान्सपोर्टची गाडी ही मागं गाडी दिसते बघा, हे नागठाण्यात आहे. मी साताऱ्याजवळ ब्रेकडाऊन झाली, गिअर अडकला त्या गाडीचा. या गाड्यांचं पण काय वैशिष्ट्य आहे बघा, अशा ठिकाणी बंद पडणार की आमच्या ड्रायव्हरने आता रात जागूनच काढल्या. हे बघा आता मी दाखवतो तुम्हाला गाड्या कशा सिच्युएशनला गाडी बंद पडल्या बघा. बघा हे इकडनं पुण्याला जाण्याला रोड आणि हे इकडं असं आहे. हे असं धोकादायक पद्धतीत ना इकडनं जाणाऱ्याला पुढनं कोण आलेला दिसतोय, ना तिकडनं येणाऱ्याला इकडनं येणारा कोण दिसतोय. ही आमची गाडी आहे बघा. ब्रेकडाऊनला आलतो, आज सुट्टी होती, म्हटलं निवांत काढायचं. तर ते आमच्या पंढरी मामानं बघा हे आमच्या गाडीवर काम चालू आहे. हे सगळं ब्रिजेश हाथ को ऐसा हाथ करो. अभी तुम्हें यूट्यूब पे दिखने वाला है. राजू भाई तुम्ही हात करा. हे आमच्या गाडीचे चालक आहेत पंढरी मामा. पंढरी मामा रस्ता बघा आणि समोर दिसणारी कार आहे ती आम्ही कार घेऊन आलो. तिकडनं तीव्र उतार आहे पुण्याकडे जायला, त्यामुळं सगळे बऱ्यापैकी आउटऑफ मारूनच येतात. आणि इकडनं बघा आता लक्षात येईल तुमच्या, बघा आता या वडापावला आला बघा. काय मंडळी आमच्या ड्रायव्हरनं कशी कालचा दिवस आणि कालची पूर्ण रात्र कशी काढली असं बघा. ड्रायव्हरचं आयुष्य लय विचित्र आहे हो मंडळी. हे आमच्या पंढरी मामासाठी एक ड्रायव्हर भावांसाठी एक जोरदार लाईक होऊन जाऊ द्या, कारण एवढ्या सिच्युएशनला, कडक सिच्युएशनला फक्त एक ड्रायव्हरच राहू शकतो. इथं राहणं आमचा पण घास, खरंच आमचा घास. ठीक आहे, सकाळी निघालो होतो कोल्हापुरातनं, आता आलो साताऱ्याजवळ. ही उरमोडी नदी, नदीचं नाव पण भारी आहे, उरमोडी नदी. बघा कसा बेदबी गाडल्या तरी पण त्याला आज घेऊन आलो गाडी चालवायला सोबत. हे असे सगळे यात आहे बघा. नशीब रस्त्याच्या साईड लाईन वरनं येणार काय झालं असतं.